भावानं बहिणीनं ही ट्रॅक्टर यायचा आहे म्हणून शिना लागली काढायला व ती गवात असल्यावर मग वटमाळा होती ती रोटरायचं आहे म्हणलं म्हणून शिना लागली काढून बघा ती हराळी हाय त्यामुळं म्हणलं की हवा आपण येळ्यानं कापून जित्राबाला पण होईल आणि आपला बांध पण नीटनेटका होईल. बांधाला घाण नसावी व बांध स्वच्छ असावा म्हणून लागली घ्यायला बघा. काय करायचं काय तर करावं लागतंय बसल्यावर अजून आपल्याला बसली म्हणतेली काय का त्यापेक्षा आपलं करूया रिगी रिगी ऊन ताण म्हणून चालतंय. म्हणलं घ्यावं करून शिवाय एवढं म्हणजे जीव खाली एवढं झालं म्हणजे जीव माझा पण खाली पडत. 4 दिवस झालं सांगतात आहे बांधाचं घ्यायचा काढून बांधाचं घ्यायचा काढून गुराचं आणि डोरांचं करूच करून मला वाचते त्या 12 ने 1 आज पण तीच गत आहे बघा. ऊन तर कसलं पडलंय बघा मुलकाचं असल्या उन्हात आली या ही तिथनं कडवर ना आणता गावात पण पडलंय बघा तेव्हा ती आणि आता ही नेच आहे त्या कडला वरच्या कडला ऊन म्हणायचं आहे का ताण म्हणायचं आहे बघा काढावं लागतंय का नाही काय करायचं. हे अजून कुठनं आलंय बघा असलं सगळं काट्याचं गवात हराळी होती होती हे अजून नवीन पैरा झाले असले पिकाच्या नावानं बोंबन ह्या जर याडा येतोय सगळ्या रानात. अजून नीट घे मन अजून नीट घे 9-10 वाजत स्वयंपाक होत नाही. काय करायचं भावानं सांगा. नांदायच्या घरी करावं लागतं का नाही काम करून कोणाला सांगायचं ती कर्जा म्हणल्यावर ती जाऊन करावंच लागतं या. ऊन तर पडलंय भावानं मुलकाचं तर ऊन पडलंय बाय बस म्हणा आपली आई हा हिचं का बाप आहे का आपला भाव आहे कोण आहे आपली सांग. एक काम झालं की दुसरं काम हातात आहे दुसरं झालं की तिसरं काम हातात आहे कामाला काय सुट्टी. अजून ही काढून शिनांची तर डांबी डोकी आहे तर तिथलं काढून म्हणल्या तर पोरं तर गेली शाळेला. मामा शिनला जेवाय वाढलं पोरांचं डबं दिलं मी आली बघा गुरु बांधून शिना सावलीला घेतली सावलीला गुरं शिर्डीला उईस टाकलं खाय म्हणलं चला आता येळा घेतला ना आपलं म्हणलं घेऊया काढून शिना परत ट्रॅक्टर आला म्हणजे अजून खवळत बसते तुला सांगून गेलतून तो काढलं नाही कशाला म्हणायला आहे का नाही. आपल्याला काही उद्याच नाही सांगितलंय ना त्याच्यापेक्षा जास्तच काम करायचं कमी करायचं काय माहित आहे का परत काम सांगताना जास्त सांगत नाही ती कमी सांगते त्यामुळं जास्त काम करायचं. परत आहे म्हणल्यावर चालणार जास्त कमी आहे का नाही भावानं माझ्या बहिणीनं काय आता मका टाकायची म्हणतात ती तर काय लोकांसाठी पळतात का लेकरा बाळासाठीच पळतात त्यांना पण समजून घ्याय पाहिजे आपण. ऊन लागतंय म्हणून चालतंय सांगा केलं तर आपल्याच जित्राबाला होती वैरण अजून उठली बघा चला म्हणलं त्याने राग आल्यावर बोलतात पण ते रागात पण माया असते त्यांना पण वाटतं याची शेतीची कामं झाली म्हणजे चांगलं असतं लोकांच्या मका उगवत्या झाल्या आपली अजून उगवती नाही म्हणलं बांध तेवढा मोकळा कर म्हणलं बांधायला कारण की ट्रॅक्टर बांधायला लागू देऊन चालत नाही त्यामुळं बांध स्वच्छ असला म्हणजे ड्रायव्हरला पण कळतंय बांध कुठनं कसा आहे या हराळीमुळे सगळी याडबडून गेलंय व कड कुठं आहे बांधाची कळत नाही म्हणून शिना ही बघा घ्यायचं आहे काढून शिना काय करायचं आता येईल बघा मित्रांनो ट्रॅक्टर रिगी हे नाही तर बरं का इथं जुतीनं धरलाय मोबाईल आहे माणसाला अजून मोबाईल कुणी धरला तर जुती आहे हिने आल्यावर दाखवते तुम्हाला तेवढी वैरण राहिली बघा ह्याची येत्याला जाता मला सांगून गेलत वैरण निघली या थोडी सकाळी आणि ती तेवढी राहिली ते आल्यावर बघूया आपण काय म्हणतात काय नाही. आलं बघा भावानं
आल्या तर बघा दहावी घेऊन शेणा. आता अजून काय म्हणते ते काय माहिती. ऊन तर मुलकाचं पडलंय असल्या उन्हात करते. आला काय व होय कधी आली गावतर? गवतात झालं तास तास झाला असेल. तास झालं का येऊन? हा एका तासात फक्त 50 फूट रनिंग कसं तोडलंय. आता इकडे कमीत कमी अजून 150 फूट जायचं. ऊन कसलं पडलंय अहो करतीस की तुम्ही गेल्यापासून. मग मी काय बसू पिसून आलोय होय कुठं? हा मी म्हणलं का तुम्ही बसून आलाय. मित्रांनो गेलतो कामाला मका टाकायच्या रान वापसायला आलं. सकाळी ट्रॅक्टर वगैरे सांगितलं येईल ट्रॅक्टर हिला म्हणलं होतं. मी माझी सुट्टी 1-1:30ला होती. मी असतो एवढं बांध कापून घे म्हणलं होतं. मग ते 2 कवळं माकवान घेऊन एवढं राहिलेलं तोडलं की हे कवळा इथं फेका येईल म्हणलं होतं. कामाला गेलता तुम्ही? हा मला तर म्हणला सकाळी ट्रॅक्टर ही बघून येतो जातो. ट्रॅक्टर बघायला काय 4-5 तास लागते. तो कोणाला तर फोन केला तर एखादा एक नाही गावला दुसरा गावाय कोण ना कोण गावतच की काय. आता काय मिरगाचा लॉट आहे बाबा सगळे ट्रॅक्टर गुतले तर म्हणायला. हो बरं जाऊ दे आता झाले थोडे आता अर्ध्याभर तासात होईल. हे काय थोडा आहे हो तुम्ही म्हणताय. तसं तू एवढं काढलं आणि हे अर्ध्या तासात तुला होय जाईल. ह्याला आता 1.5 तास जाईल तुला अजून 2 तास जाईल. पैसे काढलेलीची काही किंमतच नाही है ना. तू वेळेला काही करतच नाही. किमतीचं ते विषय सोडून मला वाटतं मी याच्या मोरच तू 15-20 मिनिटं आली. आखरीत बोलू ना गाव. काय नाही ते बांधाकडे मित्रांनो असं काढून घ्यायचंय. का काढून घ्यायचंय तर बघा आता हे गवत इकडे पडल्यामुळे बांध कळत नाही आणि ट्रॅक्टरवाला ह्याला म्हणजे घासून घेत नाही घासून घेतलं की परत अजून फुटत गावात अजून बांध असं इकडं म्हणजे पूर्ण रानात येतं. रानात आलं की इकडच्या 1-2 काकऱ्या येऊच देत नाही. त्यामुळं बांधाची स्वच्छता असली की पीक चांगले येते. नाही स्वच्छ केला तिकडं काय जीव देत नाही बघा. असल्या भर उन्हात मी आली काढती गवात काढलंय पण तरी पण तुम्ही तसं बोलताय म्हणताय. मग भर उन्हात आम्ही लोक यात 350 रुपये कमवून आलोय. आता ती असल्या भर उन्हात हे बघा 2 दावे आणली ती वैरणी तुमचं एक काम दिसतंय माझं काम दिसतंय का घरातलं चित्रपाचं. तुमचं एक काम करून आलेलं तुम्ही दिसतंय. माझं काय काम तुम्हाला दिसत नाही ना. काय आता चित्राबाजी वैरण तर सकाळी आणून टाकली होती. कट करून पोहरांनी टाकलं असेल. पाणी पाजून तो सावलीला बांधले असतील. स्वयंपाक करून पोरांना डबे दिला असतील आणि दादा वगैरे जेवला असतील. बाकीच तास 1.5 तास स्वयंपाक म्हणजे असं काय तुला 10 माणसाचं करायचं. हो दुसरं काय काम नसतंय. धुणं हाय भांडी आहे लोट त्याला आहे काय झाड वेळ आहे लागतोय? अजून भांडी पिली आहे घासायची ती नंतर शिर्डी परत. हाय शान हाय. एक गोष्ट येणार की रानातली वल गेली तर तुझी उद्या भांडीन पेंडी ही परत अजून भिजवायचं आणि म्हणजे वापसायला माझं यायचं काम 8 कसं दिवस झालंय जातील. चौकड नाचायचं आहे चौकड म्या चौकड नाच हा? नाही एकीकडं नाच. सगळं पाहिजे आहे अजून सगळं वेळेला सगळं झालं पाहिजे वेळेला सगळं. मग वेळेला केलं तरच ते नाहीतर मग काय नाही भिजवायचं आणि उद्या वेळेला वाहिनीनं पेरू स्वयंपाक पण म्हणायचं. झाला पाहिजे वेळेला गुरांचं पण झालं पाहिजे वेळेला रानातलं पण झालं पाहिजे. बघी रानं कशी हडाकली रे भिजवून. मला पण कळतंय हे हो हं? कळतंय मला आणि उद्या पण. पेरली मका नाही उगवून आल्यावर मग आपल्याला किती काढायचं. तुम्हाला काय करायचंय ते करा. हं. काय हे तुम्ही जी मला काम सांगितलंय हं. हे मी करते. करा झालं मी मकवान नेऊन टाकतो.